मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। कुरा वडोदा परिसरातील शेतकऱ्यांचं केळी पीक ही खोळासहित वाहून गेल्याचं चित्र आहे। त्यात आपण पाहतोय की कशा प्रकारे महापूर आलेला आहे आणि या महापुरात अक्षरशः शेतकऱ्यांचं खोळासहित पीक जे केळीचे आहेत हे जमीनदोस्त झालेले आहेत। शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की अक्षरशः शेतातील जे केळीचे पिकं आहेत हे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत, ठिकठिकाणी अडकून पडलेले आहेत। त्यामुळे दुसरीकडे शेतकऱ्यांचं मका पीक असो, मका पीक जे आहेत हे देखील जमीनदोस्त झालेले आहेत। कुरा वडोदा, चिंचखेडा, खुर्दा वडोदा परिसर, कुरा परिसर, मोरझिरा परिसर या ठिकाणी असलेल्या शेतातील अक्षरशः जे पिकं आहेत हे पुराच्या पाण्यात यामुळे वाहून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तातडीने 100% मदत मिळावी अशी मागणी पंचनामे करून शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।